नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय 2024 मधील वन लाइनर करंट अफेअर्स, जे की विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या कंबाईनसाठी किंवा इतर परीक्षेसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून येणाऱ्या लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत चालतील. तर चला आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. बघा आता महत्त्वाचे प्रश्न आजचे. इंटरनॅशनल माइंड स्पोर्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर कोणाची? नंदकुमार झा यांची निवड झाली आहे. कशाच्या? तर इंटरनॅशनल माइंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. बघा 2024च्या हॉर्नबिल फेस्टिवलसाठी कोणत्या देशांनी नागालँडसोबत भागीदारी केली आहे? तर कोणते? जपान आणि वेल्स यांनी. कोणतं फेस्टिवल? बघा हॉर्नबिल फेस्टिवल 2024साठी यांनी काय केलं आहे? नागालँडसोबत भागीदारी केली आहे. कोणत्या? जपान आणि वेल्स यांनी. महत्त्वाचं पॉईंट आहे, लक्षात ठेवा. बघा समोरचा पॉईंट. कोणत्या देशाने जवळपास 40 वर्षांनी पहिली व्यापक देशव्यापी गणना केली आहे? किती? 40 वर्षांनी पहिले देशव्यापक गणना केली. बघा तर इराक या देशाने केली. किती? तर 40 वर्षांनी केली. महत्त्वाचं पॉईंट आहे, लक्षात ठेवा. बघा कोणत्या देशाने जंगलातील आग व पाण्याच्या कमतरतेमुळे देशात आणीबाणी जाहीर केली आहे? तर इक्वेडोर. बघा यांनी कोणत्या कारणामुळे केली? तर जंगलात लागलेली आग आणि पाण्याची कमतरता या दोन कारणामुळे त्यांनी आपल्या देशात आणीबाणी जाहीर केली. कोणी? तर इक्वेडोरने. समोरचं पॉईंट बघा आता. आईसलँडमधील कोणत्या किनारपट्टीवर असलेल्या ज्वालामुखीचा 21 नोव्हेंबर 2024 रोजी उद्रेक झाला आहे? तर कोणत्या? रेगजेन्स इथं. आणि कोणत्या? बघा ज्वालामुखीचा कधी उद्रेक झाला आहे? तर 21 नोव्हेंबर 2024 रोजी झाले. बघा त्याच्यामुळे महत्त्वाचं पॉईंट आहे. बघा आईसलँडमधील हे लक्षात ठेवा. 22 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2024 दरम्यान ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिवल कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? तर मुंबईला आयोजित करण्यात आला. कोणत्या काळात? तर 22 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर बघा दरम्यान. कोणता? तर ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंटल फेस्टिवल फिल्म फेस्टिवल होता बघा हा. आणि कुठे? मुंबईचा आयोजित करण्यात आला. बघा ALTEFF चित्रपट महोत्सवाच्या सदिच्छा दूतपदी कोणाची नेमणूक करण्यात आली? तर जॅकी श्रॉफ यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर कोणतं फेस्टिवल आहे? कोणता महोत्सव आहे? बघा चित्रपट महोत्सव आहे. याच्या कोणी सदिच्छा दूतपदी कोणाची? तर जॅकी श्रॉफ यांची नेमणूक करण्यात आली. कोणत्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी चे जल प्रदूषण शोधणारी यंत्र विकसित केलं आहे? बघा जल प्रदूषण शोधणारे. तर कोणत्या? IIT मुंबई या संस्थेने विकसित केलं आहे. बघा तर कोणतं आहे? ॲरोट्रॅक. बघा याचं नाव लक्षात ठेवा. हे जल प्रदूषण शोधणारे यंत्र आहे. कोणतं? मुंबई येथील संस्थेने हे शोधून काढले. कोणतं? तर IIT मुंबई या संस्थेने हे शोधून काढले. कोणत्या मंत्रालयाने 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2024 दरम्यान जागतिक शौचालय दिनानिमित्त हमारा शौचालय हमारा सन्मान ही मोहीम सुरू केली? महत्त्वाची मोहीम आहे. कोणत्या? तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने ही मोहीम राबवली. बघा कोणत्या? केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने. आणि कधी? जर 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2024 या कार्यकाळात ही मोहीम राबवण्यात आली आणि केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राबवली. आणि महत्त्वाचं लक्षात आहे, मोहिमेचं नाव काय? हमारा शौचालय हमारा सन्मान. समोरचं पॉईंट बघा आता. चौथ्या राष्ट्रीय फिन स्विमिंग चॅम्पियन 2024 मध्ये कोणत्या राज्याने सांघिक विजेतेपद पटकावले? तर पश्चिम बंगाल या राज्याने हे विजेतेपद पटकावले आहे. कोणत्या देशाने नोव्हेंबर 2024 मध्ये सर्व मताद्वारे नवीन संविधान मंजूर केले? म्हणजे सर्व मताद्वारे काय? तर नवीन संविधान मंजूर केले. कोणत्या? गॅबॉन या देशाने. बघा महत्त्वाचं पॉईंट. यांनी काय केलं आहे? तर नवीन संविधान स्वीकारलं आहे बघा सर्व मताद्वारे. 19 नोव्हेंबर 2024 रोजी कोणत्या देशाला बॉम्ब चक्रीवादळाने तडाखा दिला? तर कोणता? अमेरिका या देशाला 19 नोव्हेंबर 2024 रोजी बॉम्ब चक्रीवादळाने तडाखा दिलेला आहे. तर चला जाऊया आता समोरच्या पॉईंटकडे. आसाम मंत्रिमंडळाने 19 नोव्हेंबर 2024 रोजी कोणत्या जिल्ह्यांचे नामकरण श्रीभूमी असे केले आहे? तर करीमगंज या जिल्ह्याचे नामकरण काय? तर श्रीभूमी करण्यात आलेले आहे. कधी? 19 नोव्हेंबर 2024 रोजी. आणि हा जिल्हा कुठला आहे? तर आसाममधला आहे. आणि याचे नामकरण काय करण्यात आलं आहे? करीमगंज असं करण्यात आलेलं आहे. कोणत्या भारतीय कंपनी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रमासाठी लंडनमध्ये ग्रीन वर्ल्ड एन्व्हायरमेंट अवॉर्ड 2024 मिळाला आहे? तर कोल इंडियाला मिळाला आहे. बघा कोणत्या? तर कोल इंडिया या कंपनीला मिळाला आहे. कोणता आहे? तर तो वर्ल्ड एन्व्हायरमेंटल अवॉर्ड 2024 कुठे? लंडनमधील. बघा ग्रीन वर्ल्ड एन्व्हायरमेंटल अवॉर्ड 2024 कोल इंडियाला भेटला आहे. बघा पहिला खो खो वर्ल्ड कप 13 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान कोणत्या शहरातील इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियमवर आयोजित केला जात आहे? तर नवी दिल्ली येथील. बघा आणि हे कोण जिंकला आहे? तर बघा खो खो जर वर्ल्ड कप म्हणला, खो खो वर्ल्ड कप हा भारत देशाने जिंकला आहे. मग तो महिला असो की पुरुष असो.
आणि हा महिलांचा कुठे आयोजित करण्यात दिल्ली येथे. कोणत्या तर इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर आयोजित केला होता आणि हा तर आपल्या भारत देशाने जिंकलेला आहे. त्याच्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि कोणत्या स्टेडियमवर घडला होता तर इंदिरा गांधी स्टेडियम. बघा समोरचा पॉईंट बघा, 14 ते 17 नोव्हेंबर 2024 दरम्यान कोणत्या राज्यात पूर्वी प्रहार हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता. तो कोणत्या अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये. कोणता आहे तर पूर्वी प्रहार हा संयुक्त लष्करी सराव आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेला होता. समोरचा बघा आता, शाश्वत व्यापार निर्देशांक 2024मध्ये भारत कितव्या स्थानी आहे तर भारत हा 23व्या स्थानी. कोणत्या शाश्वत व्यापार निर्देशांक 2024मध्ये. सागरदृष्टी 2027 हा संवाद नोव्हेंबर 2024मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडला तर नवी दिल्ली येथे पार पडला. कोणता सागरदृष्टी 2027 हा संवाद आहे. बघा टाटा पॉवरने कोणत्या देशांमध्ये किमान 5000 मेगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षमता विकसित करण्यासाठी कोणत्या ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे तर भूतान या देशासोबत टाटा पॉवरने ही भागीदारी केलेली आहे. समोरचा पॉईंट बघा आता, सिफायलोरिसिस मिल्सपाय असे शास्त्रीय नाव असलेले कोणत्या की लार्गो कॅक्टस हे महाकाय निवडुंग कोणत्या देशात नामशेष झालेले. बघा अमेरिका देशातले हे निवडुंग, याचं शास्त्रीय नाव काय बघा, की लार्गो ट्री कॅक्टस हे शास्त्रीय नाव आहे निवडुंगाचं. आणि कोणत्या अमेरिका देशातून काय झालेलं आहे तर नामशेष झालेलं आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. समोरचे पॉईंट बघा आता, इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्कातून 100% सूट देण्यात आली. बघा तेलंगणा राज्याने काय केलं आहे तर म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर काय 100% म्हणजे रोड टॅक्स मुक्त, तसेच नोंदणी शुल्कसुद्धा एकदम फ्री असं तेलंगणा राज्याने केलं आहे. बघा नोव्हेंबर 2024मध्ये टायफून मॅन ई म्हणजे त्याला पेपिटो म्हणतात, या चक्रीवादळाने कोणत्या देशाला तडाखा दिला तर फिलिपाईन्सला. महत्त्वाचं लक्षात आहे, पेपिटो हे चक्रीवादळ आहे, त्यालाच काय टायफून मॅन ई असे म्हणतात. हे महत्त्वाचं चक्रीवादळ आहे. कोणत्या फिलिपाईन्सच्या देशाला त्यांनी तडाखा दिलेला आहे. कोणत्या देशाने 10 दशलक्ष डॉलर किमतीच्या एकत्रितपणे 1400 पुरातन वस्तू भारताला परत केल्या आहे तर अमेरिका देशाने. किती 10 दशलक्ष किमतीच्या डॉलरच्या बघा, आणि एकूण 1400 पुरातन वस्तू आहेत त्या अमेरिका देशाने भारताला परत केल्या. समोरचा पॉईंट बघा, कोणत्या देशाने नोव्हेंबर 2024मध्ये नवीन संविधान मंजूर केले तर गॅबन या देशाने नवीन संविधान मंजूर केले आहे. समोरचा पॉईंट बघा आता, 18वे प्रसार भारतीय दिवस अधिवेशन 8 जानेवारी ते 10 जानेवारी 2025 या कालावधीत कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले तर भुवनेश्वर येथे. आणि कोणतं होते 18वे प्रसार भारतीय दिवस अधिवेशन होतं 8 ते 10 जानेवारी दरम्यान भुवनेश्वर ओडिसा येथे आयोजित करण्यात आलेलं होतं. कोणत्या ठिकाणी पारंपरिक ज्ञानाचा संवाद आणि प्रसार या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती तर कुठं गुरुग्राम विद्यापीठामध्ये. समोरचं पण बघा, दिल्लीच्या महापौर पदाच्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार कोणते महेश कुमार खिची कोणत्या पक्षाचे आहे तर आम आदमी या पक्षाचे आहे. झाडू तर चिन्ह काय आहे तर झाडू, आम आदमी या पक्षाचे आहेत ते. नोव्हेंबर 2024मध्ये टायफून उसागी या चक्रीवादळाने कोणत्या देशाला तडाखा दिला फिलिपाईन्सला, तैवान. विद्यार्थी मित्रांनो, हे जे चक्रीवादळ असतात याच्यावर सारखे प्रश्न विचारले जातात बरं का, खूप म्हणजे इम्पॉर्टंट असतात. याच्यावर एक तरी प्रश्न विचारला जातो, त्याच्यामुळं लक्षात ठेवा. कोणत्या टायफून उसागी या चक्रीवादळाने कोणत्या फिलिपाईन्स आणि तैवान इथे काय तर तडाखा दिलेला आहे. समोरचं पॉईंट बघा आता, बघा डोमिनिकन रिपब्लिक आणि होंडुरा, निकाराग्वा आणि ग्वाटेमाला या देशांना नोव्हेंबर 2024मध्ये कोणत्या वादळाने तडाखा दिला तर सारा या चक्रीवादळाने तडाखा दिला. आदिवासी नेते आणि स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त म्हणजे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या ठिकाणी मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण केले तर दिल्ली येथे केलं. बघा मुंडा यांच्या काय केलं तर पुतळ्याचे अनावरण केले. बघा कुठं दिल्ली येथे केले. कोणत्या देशाने राजकुमारी युरिको यांचे वय 101व्या वर्षी निधन झाले तर जपान येथील राजकुमारी ती. बघा त्यांचं नाव काय होतं युरिको, यांचे काय 101व्या वर्षी निधन झाले. दक्षिण आफ्रिकेत T20 सामन्यात 200 अधिकहून धावा करणारा पहिला संघ कोणता ठरला आहे तर आपला भारत हा संघ ठरला. तर कितीहून धावा 280हून अधिक धावा करणारा हा पहिला संघ ठरला आहे बघा इंटरनॅशनलला. आसाममध्ये 15 नोव्हेंबर 2024 रोजी कोणत्या ठिकाणी पहिल्यांदा सी प्लेनचे यशस्वी लँडिंग करण्यात आले तर पंडूघाट गुवाहाटी येथे. कोणता प्लेन आहे सी प्लेनचे यशस्वीपणे काय लँडिंग करण्यात आलेले आहे. बघा नोव्हेंबर 2024मध्ये केरिस उमेरा हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित केला होता
तर इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये. केरिस उमेरा हा संयुक्त लष्करी सराव आहे बघा, नोव्हेंबर 2024मध्ये आयोजित करण्यात आला. कोणत्या देशाने ख्रिस इव्हान्स यांची पहिले गुलामगिरी विरोधी कमिशनर म्हणून नियुक्ती केली? तर ऑस्ट्रेलियाचे बघा. कोणत्या देशाने? तर ऑस्ट्रेलियाने केले बघा. ख्रिस इव्हान्स यांचे काय पहिले गुलामगिरी विरोधी कमिशनर म्हणून यांची नियुक्ती केली आहे. कोणत्या संसदेच्या संशोधकांनी पॅकेजिंग उद्योगात परिवर्तन घडवून आणणारा एक बायोडिग्रेडेबल फोम विकसित केला आहे बघा? तर IIS बेंगलोर येथील. महत्त्वाचा पॉईंट आहे. समोरचा पॉईंट बघा आता. 16वी इंडिया गेम डेव्हलपर कॉन्फरन्स कोणत्या ठिकाणी पार पडली? तर हैदराबाद येथे पार पडली. किती होती? 16वी होती बघा. स्केअरक्रो इनकॉर्पोरेटने जगातील पहिले पेटंट मिळवलेल्या प्राण्याचे सप्लिमेंटचे नाव काय आहे? तर कोणतं आहे? बघा, पिनेफेनॉन त्याचं नाव आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 13 नोव्हेंबर 2024 रोजी कोणत्या ठिकाणी स्वामी विवेकानंद विद्या मंदिराचे शालेचे उद्घाटन केले? तर कोणतं आहे? सिल्वासा दादरनगर हवेली. बघा, गुजरातमधील कोणते शहर भारतातील पहिले ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी म्हणून विकसित केले आहे? तर ढोलेरा. महत्त्वाचा आहे बघा, हा इम्पॉर्टंट पॉईंट. गुजरातमधील कोणते शहर आहे? तर ढोलेरा हे शहर काय केलं आहे? भारतातील पहिले ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी म्हणून विकसित केले गेले आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, पाठच करून ठेवा. बघा, 10वा राष्ट्रीय संयुक्त दहशतवाद विरोधी सराव कोणतं नाव आहे त्याचं? काय? अग्निपरीक्षा. आणि 8वा काउंटर IED सराव कोणता आहे? विस्फोट कवच कोणत्या ठिकाणी संपन्न झाला? तर मानेसर गुरुग्राम येथे. महत्त्वाचं बघा, अग्निपरीक्षा आणि 8वा काउंटर ICD विस्फोट कवच आहे बघा. IED काउंटर IED. भारतातील पहिली प्रतिभावान तरुणांना देशात काम करण्यासाठी परवानगी देण्यासाठी ऑस्ट्रेलियाने सुरू केलेल्या नवीन योजनेचे नाव काय? बघा, काय ते? MATES बघा. हिचं लॉंग फॉर्म कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. बघा, मोंडुरो 4.0 ही जगातील सर्वात उंच माउंट बायकिंग शर्यत कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर तवांग, अरुणाचल प्रदेश येथे. मोंडुरो 4.0 ही जगातील सर्वात उंच माउंट बायकिंग शर्यत आहे बघा. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संस्थेने कोणती नवीन मोहीम सुरू केली आहे? तर कोणती? ऑलवेज फॉरवर्ड ही मोहीम सुरू केली आहे. कोणी केली आहे? तर इंटरनॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ही नवीन मोहीम सुरू केलेली आहे. कोणत्या देशाने आधुनिक गुलामगिरी विरुद्ध प्रयत्नांना बळ देण्यासाठी आपला पहिला गुलामगिरी विरुद्ध आयुक्त नेमला आहे? तर ऑस्ट्रेलियाने. नुकतेच पाहिलं आपण, त्यांचं नावसुद्धा बघितलं आपण. समोरचा पॉईंट बघा. कोणत्या देशातील संशोधकांनी प्रथम विषारी एपिडर्मल निक्रोलिसिस हा त्वचेचा आजार असलेल्या रुग्णांना यशस्वीरित्या बरे केले आहे? तर ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी. भारताचे दुहेरी ऑलिम्पिक पद विजेते नीरज चोप्राचे नवे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जैन झेलझनी यांची नियुक्ती. कोणत्या ठिकाणी G20 डिझास्टर रिस्क रिडक्शन कार्यगटाची मंत्रिस्तरीय बैठक पार पडली? तर बेलेम, ब्राझील येथे ही बैठक पार पडली. समोरचा पॉईंट बघा. आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? तर नवी दिल्ली येथे. कोणता आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव 2024 कुठं? नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला होता. समोरचा पॉईंट बघा. चीनच्या जेन किनवेल हिचा पराभव करून कोणी WTA फायनल टेनिस स्पर्धा जिंकली आहे? तर कोको गोफ ही अमेरिकेची आहे बघा. हिने ती जिंकली आहे. चीनच्या कोण? जेन किनवेल हिचा पराभव केला. नॉर्वेच्या कॅस्पर रुडने कोणाला पराभूत करून ATP फायनल टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले? तर कार्लोस अल्कराज हा स्पेनचा आहे बघा. या नॉर्वेच्या कॅस्पर रुडने याचा पराभव केला आहे बघा आणि फायनल जिंकलं आहे नॉर्वेच्या याने. 11 नोव्हेंबर 2024 रोजी चेन्नई ग्रँडमास्टर हा किताब कोणी जिंकला? तर अरविंद चिदंबरम यांनी जिंकला आहे. 11 नोव्हेंबर चेन्नई ग्रँडमास्टर हा किताब जिंकला आहे कोण? त्यांचं नाव काय? तर अरविंद चिदंबरम असं त्यांचं नाव आहे बघा. स्कायनेट 1A हा कोणत्या देशाचा सर्वात जुना उपग्रह आहे? तर UKचा आहे बघा. कोणता? स्कायनेट 1A. कोणत्या राज्य सरकारने राज्यात सर्पदंश हा एक दखलपात्र आजार म्हणून घोषित केला आहे? तर तामिळनाडू राज्याने केला आहे. सर्पदंश हा काय एक दखलपात्र आजार म्हणून याने काय तर घोषित केलेला आहे. भारत कोणत्या देशाला जवळपास 2500 मेट्रिक टन मक्याच्या स्वरूपात भौतिक मदत देण्याचे वचन दिले आहे? तर झांबिया या देशाला. भारतातील अग्रगण्य ग्राहक पेमेंट व कर्ज देणारी कंपनी
स्लाईसने कोणत्या बँकेतील आपले विलिनीकरण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे जाहीर केले आहे? तर नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक. कोणती? नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक यासोबत आपले विलिनीकरण यशस्वीरित्या जाहीर झाले असे जाहीर केलेलं आहे. तर कोणी? स्लाईसने. कर्नाटक वक्फ मंडळाने कोणत्या किल्ल्यातील 17 स्मारके त्यांच्या मालमत्ता असल्याचा दावा केला आहे? बिदरने. बघा. राष्ट्रपती व सैन्य दलाच्या मुख्य कमांडर द्रौपदी मुर्मू यांनी 7 नोव्हेंबर 2024 रोजी कोणत्या विमानवाहू युद्धनौकेचे वरून प्रवास केला? तर INS विक्रांत या युद्धनौकेवरून त्यांनी प्रवास केला आहे. कोण? तर आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला आहे. चौथी LG हॉर्स पोलो कप 2024 ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली? तर लडाख येथे पार पडली. कोणती? तर चौथी LG हॉर्स पोलो ही स्पर्धा. कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलाला सोशल मीडियापासून म्हणजे बंदी घालण्यात आणण्याची योजना जाहीर केली? महत्त्वाचं, खूप जास्त महत्त्वाचं. बघा, 16 वर्षाखालील मुलांना काय केलं? सोशल मीडियापासून बंदी घातली. खूप महत्त्वाचा निर्णय आणि चांगला निर्णय आहे. बघा, तो ऑस्ट्रेलिया देशाने निर्णय घेतलेला आहे. हा एकदम छान निर्णय आहे. कोणत्या देशातील बुरखाबंदी 1 जानेवारी 2025 पासून अधिकृतपणे लागू केली आहे? तर स्वित्झर्लंडने बुरखाबंदी. सिक्कीम सरकारने 5 नोव्हेंबर 2024 पासून कोणत्या महानगरपालिका अंतर्गत खाजगी आणि सरकारी दोन्ही वाहनांसाठी सम-विषम वाहतूक हालचाल लागू केली आहे? गंगाटेक. बॅडमिंटनपटू PV सिंधूने कोणत्या ठिकाणी PV सिंधू सेंटर फॉर बॅडमिंटन अँड स्पोर्ट्स एक्सलन्स ही अकादमी सुरू केली? तर विशाखापट्टणम येथे सुरू केली. कोणी? PV सिंधू यांनी सुरू केली. कोणत्या देशाने विशेषतः भारतीय पर्यटकांसाठी फास्ट ट्रॅक व्हिसा योजना सुरू केली आहे? तर दक्षिण आफ्रिकेने केली. बघा, यांनी काय केलं? भारतीय पर्यटकांसाठी कोणती फास्ट ट्रॅक व्हिसा योजना सुरू केली आहे? कोणा? तर दक्षिण आफ्रिकेने सुरू केली आहे. समोरचं पण बघा. मध्य प्रदेशसोबत कोणत्या राज्याने चित्त्याच्या संवर्धनासाठी संयुक्त कॉरिडॉर व्यवस्थापन समिती स्थापन केली? राजस्थानने केली. कोणत्या राज्यासोबत? तर मध्य प्रदेश राज्यासोबत. काय? चित्त्याच्या संवर्धनासाठी यांनी म्हणजे समिती स्थापन केली. बघा, महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामुळे लक्षात ठेवा. भारतातील सर्वात उदार परोपकारी म्हणून अँडेल्ग्यू हुरून फिलॅन्थ्रॉपिस्ट 2024 मध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? तर शिव नाडर आहेत. बघा, हे कोण आहेत? फिलॅन्थ्रॉपिस्ट आहेत. बघा, नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या ठिकाणी शिल्प सामगन मेळा 2024 आयोजित करण्यात आला होता? तर नवी दिल्ली येथे. कोणत्या भारतीय टेबल टेनिसपटूने म्हणजे WTT फिडर कार्कस 2024 मध्ये पुरुष एकेरी विजेतेपद पटकावले? अमृत देसाई यांनी. विद्यार्थी मित्रांनो, हे आपण 2024चे महत्त्वाचे वन-लाइनर घडामोडी बघितल्या. विद्यार्थी मित्रांनो, थोडा विद्यार्थी मित्रांचे मॅसेज येत होते की घ्या सर. ते थोडं बिझी असल्यामुळं थोडे क्वेश्चन टाईप वगैरे करायला वेळ भेटला नाही. त्यामुळे आता उद्या नक्कीच तुमच्यासाठी खूप मोठं लेक्चर घेऊन येतो. एकदम एक बिग लेक्चर घेऊन येतो. त्यामुळे जवळपास 200+ क्वेश्चन घेऊन येतो. 200 ते 250 जास्तीत जास्त जेवढे होतील तेवढे क्वेश्चन घेऊन येतो 2024चे महत्त्वाचे वन-लाइनर. आणि लवकर तुमच्यासाठी ते लेक्चर उपलब्ध करून देतो, म्हणजे जेणेकरून कंबाईनला येणाऱ्या 2 तारखेला तुमचा त्याचा फायदा होईल. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. चला तर भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.